स्टार्ट परिच्छेद लोकसंख्येचा वाढता भार नागरीकरणामुळे पाण्याचा वापर वाढला. पिण्यासाठी, कृषी आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तहानलेल्या शिवारांची पाण्याची गरज या दिवसात वाढली आहे. वाढती लोकसंख्या, प्रगत शहरांकडे धावणारे विस्थापितांचे लोंढे, त्याखाली कोंडलेली शहरे आणि कोलमडलेले शहर व्यवस्थापन हे चित्र नक्कीच काळजीत टाकणारे आहे. मुंबई ठाण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला की साऱ्या महाराष्ट्राचा सुटला असे मानायचे कारण नाही. पुण्यात अलीकडेच पुणे अर्बन आव्हाने आणि उपाय या विषयावरील चर्चेत भाग घेताना मुख्यमंत्र्यांनी मोठ्या गतीने सुरू केलेले नागरीकरण आणि त्यासमोरील आव्हानांची रास्त चर्चा केली. शहरांचा चेहरामोहरा बदलण्याची आश्वासक कल्पनाही त्यांनी मांडली. मोठ्या गतीने वाढणाऱ्या अफाट लोकसंख्येला उत्तम आणि सुसह्य होणारे जीवन देता येईल का आणि ते कसे, हा त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी तो चर्चेस आणल्याचे सरकार दरबारी या प्रश्नाची दखल घेतली गेली हे विशेष. महाराष्ट्राची 50% लोकसंख्या 500 शहरात आणि उर्वरित 50% राज्यातील 40 गावात राहते हे कटू सत्य त्यांनी मांडले. पाणी टंचाईच्या प्रश्नामागील वस्तुस्थिती तपासून पाहिली तर नक्कीच त्याचे मूळ या वास्तवात दडल्याचे दिसते. या 500 पैकी अनेक शहरे आणि ग्रामीण महाराष्ट्र आज पाण्यासाठी व्याकुळ आहे. येणारा महिना अधिक चिंतेचा असणार यात शंका नाही. या स्थितीत राज्याचे प्रशासन टंचाईवर मात करण्याच्या कामामागे लावले जाईल ही अपेक्षा आहे. प्रशासकीय दिरंगाई हे कृत्रिम पाणी टंचाई मागील महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे धरण उशाशी असलेल्या अनेक गावांनाही टंचाईला सामोरे जावे लागते. तहानलेल्या माणसाला आश्वस्त करणे महत्त्वाचे. ते करताना माणूस, पशु आणि शेती वाचवण्याला प्राधान्य हवे. उपमुख्यमंत्री यांनी टंचाईग्रस्त गावांचा दौरा करून तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असले तरी प्रत्यक्ष कारवाईचे काय? तीव्र टंचाईशी 2 हात करताना नियोजनाचा दुष्काळ पडणार नाही याची खबरदारी राज्यकर्त्यांनी वेळीच घ्यावी. सरकारी तिजोरीत निधीचे वांदे कितीही असले आणि त्यावरून आरोप प्रत्यारोपाला भरते आले असले तरी पाणी टंचाईवरील उपाययोजनांवर खर्चासाठी हात आखडता घेऊन चालणार नाही. लाडक्या बहिणी इतकेच प्राधान्य पाण्याच्या प्रश्नालाही द्यायला हवे. जनतेची राजकीय करमणूक मुबलक होताना दिसते. स्टॉप.